अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला, अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला, खोटे बोलून सरकार जिंकले, कष्ट करून हरला तो फक्त शेतकरी हरला, तो फक्त शेतकरी हरला। पुनर्गठन करणार अशा पद्धतीचा या ठिकाणी घोषणा होते। नेमका शेतकऱ्याला काय मिळणार हेच या ठिकाणी कळत नाही। पदोपदी शेतकरी अडचणीत येतोय हे वास्तव सभापती महोदय या निमित्तानं आपल्या समोर मला या ठिकाणी मांडायचं आहे। सभापती महोदय, उपमुख्यमंत्री इथं त्या ठिकाणी आहेत। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यानंतर शिंदे साहेब एक जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीने एक अभ्यास गटाच्या माध्यमातून एक रिपोर्ट तयार केलेला आहे की उद्याच्या भविष्यकाळात या मराठवाड्यातल्या परिसराला या अतिवृष्टीमुळे त्रास होऊ नये किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय। माझी शासनाला विनंती आहे की या सगळ्यांच्यावर बसून येणाऱ्या भविष्यकाळात काय उपाययोजना मराठवाड्यासाठी करता येईल हा प्रयत्न करावा। सभापती महोदय, आज विदर्भामध्ये अधिवेशन आहे। कापसाची अवस्था काय, सोयाबीनची अवस्था काय, सीसीआयला हायकोर्टाने निर्देश द्यायला लागतात की या ठिकाणी खरेदी केंद्र वाढवा, 30 क्विंटल पर्यंत हेक्टरी खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। ती 10 क्विंटलच या ठिकाणी सीसीआय खरेदी करते। खरेदी केंद्र कमी आहेत, दर MSPचा या ठिकाणी कमी आहे आणि ह्यातून भरडून जाऊन पुन्हा तुम्ही 30 क्विंटल सुद्धा घेणार नाही, फक्त 10 क्विंटल घेणार, म्हणजे फक्त फसवण्याचं काम शेतकऱ्याला प्रामुख्याने या ठिकाणी चालू आहे। हे वास्तव मी या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडू इच्छितोय। 260 आणि अंतिम आठवडा आम्ही एकत्रित केलेला आहे। सभापती महोदय, शेतकरी झाल्यानंतर आता नगर विकास आणि या विषयावर मी आपलं मत व्यक्त करणार आहे, परंतु शेतकऱ्यांचा विषय संपवण्यापूर्वी 4 ओळी फक्त मी व्यथा शेतकऱ्याच्या मांडू इच्छितो। अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला, अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला, खोटे बोलून सरकार जिंकले, कष्ट करून हरला तो फक्त शेतकरी हरला, तो फक्त शेतकरी हरला। हे वास्तव या आकडेवारीतून मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडतोय। हे जी काही मी आकडेवारी आपल्या समोर मांडली ती निश्चितपणे त्याचं उत्तर अजून कृषी मंत्री आलेले नाहीत, परंतु किमान त्यांच्या उत्तरामध्ये या ठिकाणी हे यावं अशी आमची अपेक्षा आहे। सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आणि आपण 260 दोन्ही क्लब केलेला आहे। नगर विकासासंदर्भातले काही विषय आहेत की आज मुंबई महापालिकेमधल्या FD किंवा मुंबई महापालिकेतले पैसे काढून आता विकास करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। 2050 किलोमीटर मधले 1000 किलोमीटर रस्ते कॉन्क्रीट केले असं अभिमानानं सांगतो। मुंबई ही आपली फायनान्शियल कॅपिटल आहे। जगभरामधलं हे एक शहर आहे, एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईची ओळख आपण या ठिकाणी करतो। या आंतरराष्ट्रीय शहराची वास्तवता काय आहे तर ज्यावेळी मुंबई महापालिकेने जाहीर केलं खड्डे किती आहेत कळवा, 20,000च्या वर खड्डे या मुंबई महापालिकेमध्ये आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या। सरकार काय करतंय, काही करत नाही, हे वास्तव या ठिकाणी आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।